माधवरावांनी आणि पार्वतीने अख्खी रात्र बिगर जेवणाची आणि झोपेची काढली. रात्रभर मोबाईल शेजारी होता. रात्रीतून कितीतरी वेळा फोन केला, पण व्यर्थ. कुठे गेली असेल ही मुलगी? माधवरावांनी पार्वतीजवळ चौकशी सुरू केली. तुला काही माहिती आहे का? तिने काही सांगितलं का? तुझ्याबरोबर काही बोलली का? तिचं कोणावर प्रेम होतं का? तिला कोणाचा फोन येत होता का? पण काहीच कळलं नाही, काही समजलं नाही. कुठे तपासही लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी रविवार होता, सुट्टीचा दिवस. त्यामुळे मालविका कॉलेजवर येणं शक्यच नव्हतं. कॉलेजवर शिपायाजवळ माधवराव स्वतःचा नंबर देऊन आले होते. काही तपास लागला तर मला कळवा असं सांगून आले होते. रविवारी त्याच शिपायाचा सकाळी सकाळी कॉल आला. माधवरावांनी फोन घेतला. पलीकडनं आवाज आला, हाँ हेलो हेलो सर, मैं कॉलेज का पवार सिपाही बोल रहा हूँ. सर जी आपको आया था क्या मैडम का फ़ोन? नहीं आया, आपको आया था? कहाँ है वो, ठीक तो है? कोई मुसीबत में तो नहीं? नहीं नहीं सर, लेकिन वो क्या है, हमारे कॉलेज में श्यामला मैडम है, कल उनकी हल्दी थी, तो सब लेडी स्टाफ ना वो हल्दी को चला गया था. शायद मैडम वही होगी. मेरे पास उनका नंबर नहीं, इसलिए मैं उनको कॉल नहीं कर सकता सर. या एवढ्याशा बातमीवर का होईना माधवरावांना आणि पार्वतीला धीर आला. पार्वती सगळे देव पाण्यात घालून बसली होती. पार्वतीने सकाळी उठल्या उठल्या चहा नाश्ता केला आणि पोर्चमध्ये बसून राहिली. रस्त्याकडे डोळे लावून बसली. सकाळपासून माधवराव कॉल करत होते, पण मालविकाचा फोन आउट ऑफ रेंज दाखवत होता. पार्वतीबाई त्राग्यानं म्हणाल्या, की आता काय लग्न लावून येते का काय माहिती. तोही दिवस, ती ही रात्र त्यांनी कशीबशी काढली. सोमवार, रमजानची सुट्टी, कॉलेज बंद. मंगळवार, आठवड्याचा तिसरा दिवस, कॉलेजचा पहिला दिवस. गेले 3 दिवस माधवराव पार्वतीनं अन्नवर्ज्य केलं होतं. मंगळवारी माधवराव सकाळी उठले, घरचं सगळं आटोपलं, पार्वतीला घेऊन कॉलेजवर 10 वाजता पोचले. पवार शिपायाला त्यांनी कॉल केला. त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं. अर्धा तास झाल्यानंतर तो आला. आदमीने नमस्कार केला. मिल गई क्या मैडम? त्यांनी विचारलं. नहीं, अभी तक कोई तलाशी नहीं है. अब कहाँ होगी वो? माधव काळजी करत म्हणाला, सर जी मैडम आई है ड्यूटी पे, इसलिए मैंने पूछा मैडम से मुलाकात हो गई की नहीं. माधवराव पार्वती जागेवरनं उठले आणि म्हणाले, मालविका ड्यूटी पर है आज? हाँ ना सर. आप बैठो, जरा धीरज रखो, आराम से बैठो आप. मैं भेजता मैडम को. हाँ ठीक है, बैठो बैठो, आराम से बैठो. दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची पालवी फुटली. पार्वती मनोमन देवाचे आभार मानत होती. माधवरावांचं आणि पार्वतीचं टेन्शन दूर झालं होतं. तिला कधी एकदा बघतो असं दोघांना झालं होतं. दोघेही तिला भेटायला उतावीळ झालेले होते. 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला. जवळजवळ अर्ध्या तासानंतर साडीमध्ये असलेली मालू समोरनं येत होती. तिला बघताच दोघे बाकावरनं उठले. तिला सामोरे गेले. पार्वतीबाईंनी तिला कवटाळलं. दोघेही तिच्याशी खूप बोलले, म्हणजे प्रश्नांची सरबत्तीच केली. पार्वती म्हणाली, बेटा 2 रात हमने खाना नहीं खाया, न सो सके हम. कम से कम कॉल तो करना. असं म्हणत पार्वतीने तिला परत कवटाळलं. तिला मिठीतून बाजूला करत असताना मालविकाच्या गळ्यातल्या पार्वतीच्या ब्लाऊजच्या बटनाला अडकलेल्या माळेकडे तिचं लक्ष गेलं आणि पार्वतीचे डोळे विस्फारले. तिला धक्काच बसला होता. तिने मालविकाकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. पुन्हा त्याच काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राकडे पार्वतीचं लक्ष गेलं. पार्वतीच्या पायाखालची जमीन सरकली. पार्वतीने माधवरावांकडे बघितलं. मालविकानं बटनाला अडकलेलं मंगळसूत्र अलगद काढलं आणि पदराच्या आड लपवून टाकलं. येथी येथीनुन्ना पदरा माराया कुन्नथू. म्हणजे आता पदराच्या आड कशाला लपवतीयस ते? पार्वतीने तिला बाजूला यायला सांगितलं. पार्वती रागानं लालबुंद झाली होती. झपाझपा पावलं उचलून माधवला सोबत घेऊन निघाली. मालविका त्यांच्या मागे मागे निघाली. पुढे काय होणार याचा अंदाज तिला आला. कॉलेजच्या बाजूच्या बगीच्यात तिघजण गेले. मालविका समोर येताच त्यांनी फाडकन तिच्या तोंडात मारली. चांगले पांग फेडलेस बाळा आमचे. हेच संस्कार दिले का मी तुला?
परत तुझं काळं तोंड दाखवू नको आम्हाला. थैथयाट करत पार्वती, माधव निघून गेले. मालविका गळ्यातलं मंगळसूत्र सावरत क्लासकडे निघाली. खरं तर क्लासवर जायचा मूड नव्हता, पण होमवर्क देऊन ती क्लासरूममध्ये निवांत बसणार होती. रघुवेंद्रच्या गळ्यात पडून ती नंतर खूप रडली. रघुनी तिला समजावलं, ते तर होणारच होतं. प्रेमविवाह केलेल्या प्रत्येक मुलीला कदाचित या प्रसंगाला सामोरं जावंच लागतं. नंतर काही दिवसानं सुरळीत होतं. तो म्हणाला, काळजी करू नकोस, मी आहे. तुला आता नोकरी करायची गरज नाही. काय करायचे तुला नोकरी करून? इतकं वैभव असताना रघुवेंद्रची बायको नोकरी करतीये, काय म्हणतील लोक? आणि लोकांनी काही म्हणण्यापेक्षा आपल्या प्रेस्टिजला ते शोभत नाही. हां, पण तुझी इच्छा असेल तर मी काही तुला बळजबरी करणार नाही नोकरी सोड म्हणून. रघुनी तिला समजावलं. मालविका शांत होती. मालविकानं कधी मार सोडा रागवून बोलणं सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. पण आज रात्रभर आपल्याला कुशीत घेऊन ऊब देणारी आई होती ती. दुखत असेल, रडत असेल, मन सैरभैर होऊन मी लवकर बरी व्हावी म्हणून उपवास तापास करणारी आई होती ती. कोणाची दृष्ट लागू नये म्हणून रोज संध्याकाळी न विसरता मीठ मिरची ओवाळून टाकणारी आई होती ती. ती रडत असताना तिचा पाळणा हलवत अंगाई गीत गाऊन झोपवणारी आणि अलगद गालाचा मुका घेणारी आई होती ती. नाहीच रडायची थांबली तर कान ओढून बघणारी, आवटळा काढणारी आई होती ती. प्रेमानं घास भरवणारी, हाताच्या बोटाला धरून चालायला शिकवणारी आई होती ती. 9 महिने ओझं वागवून मला जग दिसावं म्हणून जिने मरणयातना सोसल्या ती आई होती ती. आईऐवजी स्वतःला श्रेय न घेता ओठावर पहिला बाबा हा शब्द शिकवणारी ती आई होती. शाळेची तयारी करून शाळेत नेऊन सोडणारी, परत घरी आल्यानंतर होमवर्क घेणारी, अभ्यास करता करता झोप लागली तर दप्तर आवरून अंगावर पांघरून घालणारी आई होती ती. काही चुकलं तर हळुवारपणे समजावून सांगणारी, शिस्त लावणारी आई होती ती. मोठी झाले तर माझी काळजी करणारी, माझ्या वाटेकडे डोळे लावून बसणारी, मायेचा हात अंगा खांद्यावरनं फिरवणारी आई होती ती. तीच आई न्यायाचा कदर करत, संस्कृतीची चाड ठेवत, गुन्हेगाराला शिक्षा देणारी आईच होती ती. तिला सहन झालं नाही. मालविका आईच्या सावलीच्या पदराखालून कधीच बाहेर पडली नव्हती, पण त्याच संस्कृतीला फाटा देत तिने स्वतःचा निर्णय स्वतः घेतला होता. तिची चूक झाली होती. आईला विश्वासात घेऊन तिला सांगायला हवं होतं. कारण आई ही जरी आई असली ना, तरी जगातली सगळ्यात जवळची मैत्रीण असते. तिला विश्वासात घेतलं असतं तर निश्चित यातनं काहीतरी मार्ग निघाला असता. मालविकाच्या मनात आलं की मी चुकले. रघुनी मालविकाला जवळ घेतलं, समजावलं. म्हणाला, हे बघ, जे व्हायचंय ते झालं. आपण आपल्या मताप्रमाणे आपल्या पद्धतीने योग्य ते केलंय. बघता बघता 4 महिने निघून गेले. या 4 महिन्यात आईचा राग ती पूर्ण विसरून गेली. आईची नेहमी आठवण यायची. धावत धावत तिच्या कुशीत जावं, लपावं, लटकं रागवली तर तिच्या गालावर लाडीकपणे ओठ टेकवावेत. मन अधीर झालं. कॉलेजवर मन लागत नव्हतं. कॉल करून बघायचा का म्हणून सुट्टीत तिने कॉल केला. 2-3 वेळा ट्राय केला, पण कॉल रिसीव्ह केला जात नव्हता. एखाद्या वेळी पप्पा तिथे आसपास असतील, बोलायचं नाही म्हणून तिने रिसीव्ह केला नसेल. पण तसं नसणार. कारण बोलायचंच नसतं, पप्पांचीच भीती वाटत असती तर तिने माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला असता. पण रिंग तर होतीये, म्हणजे तसं काही झालेलं नाही आहे. मालविकानं मनाची समजूत काढली. मनानं मनाला धीर दिला. विचार केला, नंतर परत एकदा लावून बघू. थोड्या वेळानं कॉल केला. रिंग वाजत होती. शेवटी कॉल रिसीव्ह केला गेला. आता कशाला केलास ग कॉल? आम्ही जिवंत आहोत का हे बघायचं आहे का? आम्ही आत्महत्या केली का काय याची खात्री करून घ्यायची होती का तुला? पार्वती रागारागानं विचारत होती. पण मोबाईल कानाला होता. मालविकानं हुंदका दिला आणि ती रडायला लागली. सॉरी मम्मा, व्हेरी व्हेरी सॉरी. बट अम्मा. बाजूला असलेल्या श्यामला मॅडम, विशाखा मॅडम, देशपांडे मॅडम तिच्या जवळ आल्या. मालविकाला समजावत शांत करायला लागल्या. अधूनमधून ती पश्चात्तापानं रडत होती. तिलाही मन होतं, जिव्हाळा होता, भावना होत्या. रघु रीतसर मागणी घालायला आला होता. त्यावेळी मला विचारलं असतं तर हे महाभारत घडलंच नसतं. मोबाईल चालूच होता.
देशपांडे मॅडम 40शीच्या घरातल्या होत्या. मालविकाच्या मोबाईलवरनं त्यांनी पार्वतीशी संपर्क साधला. हेलो, नमस्ते जी. आप मालविका की मम्मी बोल रही हो ना? हाँ जी, मैं हूँ. आप कौन है जी? मैं देशपांडे मैडम बोल रही हूँ. आंटी देखो ना, मालविका बहुत अच्छी लड़की है. हो जाती है ऐसी भूल. ऐसे तो नहीं करना था. तुम्हें अगर बताती तो कुछ ना कुछ हो जाता. देखो, इन्होंने मंदिर में शादी की है और वो भी रजिस्टर्ड की है. सो मालविका को माफ कर दो. बेचारी हर दिन हर वक्त रोती रहती है यहाँ. देशपांडे मॅडम पार्वतीला समजवत होत्या, पण पलीकडनं भलतंच उत्तर आलं. क्या देशपांडे मॅडम, तुमने बेआईसा इभाग की शादी की है क्या? हे ऐकताच देशपांडे मॅडमनी मोबाईल ठेवून दिला. श्यामला मॅडमनं मालविकेला सजेशन दिलं की तू बिनधास्तपणे तुझ्या मम्मीला भेटायला जा. तिचा राग आहे, ती तुला बोलणारच. हे बघ, तिला तुझ्याबरोबर बोलायचं नसतं तर तिने तुझा कॉल रिसीव्हच केला नसता. याचा अर्थ राग आहे, पण बोलायची इच्छा सुद्धा आहे. तू खरंच एकदा घरी जाऊन ये, निश्चित फरक पडेल. मग सगळ्यांनीच मालविकाला धीर दिला. तिला तिच्या मम्मीकडे जायला तयार केलं, तिच्या मनाची तयारी केली. पण रघुला विचारल्याशिवाय तिला जाता येणार नव्हतं. संध्याकाळी रघुपुढे तिने विषय काढला. खूप विचारांती त्यांनी परवानगी दिली, पण एका अटीवर. त्याचं म्हणणं होतं की मी बरोबर येणार नाही. माझ्या बायकोचा अपमान झालेला मला सहन होणार नाही. ते तुझ्या संगती बोलले नाहीत किंवा तुझ्यावर रागवले तर तूही वाईट वाटून घेऊ नकोस, मनाला लावून घेऊ नकोस. नाराज न होता मम्मी पप्पांचं दर्शन घे आणि माघारी फिर. हवं तर मला कॉल कर, मी येईन तुला न्यायला. या अटीवर रघुनी तिला परवानगी दिली. उद्या रविवार होता, सुट्टीचा दिवस. त्यामुळे सकाळीच भेटून येणं शक्य होतं. 8 ते 9च्या पुढे मम्मीला तिने दृष्टीआड केलेलं नव्हतं, पण आज तब्बल 4 महिने झाले तिला कधी भेटीन असं झालं होतं. तिच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. ठरवलं होतं, काहीही होवो पण आज जायचं, भेटायचं, काय होईल ते निमूटपणे बघायचं, ऐकायचं. किमान मम्मीला बघता तरी येईल. सकाळी ती लवकर उठली. आज मम्मी भेटणार म्हणून ती आनंदात होती. तिने पटापटा आवरलं. आवरायचं तरी काय होतं, स्वतःच तर आवरायचं. धुणी, भांडी, फरशी, इतर कामासाठी बाया होत्या तिथे. रघु बसल्या बसल्या सगळं बघत होता. मालविका खूप खुश दिसत होती. मालविकानं सतत असं खुश राहावं असं त्याला वाटत होतं. सुंदर स्वप्न उराशी बाळगून मालविका माहेरी निघाली. तिच्याकडे बघून तो तिचा विचार करत होता. त्याचं प्रांजळ मन म्हणत होतं, खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी. अगं, तू आयुष्यात आलीस हे माझं भाग्य आहे. तुला आयुष्यभर जपणं हे माझं प्रेम आहे. तू रुसावं, हसावं, थोडंसं रडावं, वेड्यासारखं करत राहावं आणि ते बघून मी तुला जपावं. कारण तुझ्या प्रत्येक आदेवर हसणं, रडणं, रुसणं आणि वेड्यासारखं करणं यावर जीवापाड जीव ओतून प्रेम करणार आहे मी. आणि मला वाटतं मी त्यातच वाहून जावं. जाणार नव्हता तिच्याबरोबर तो, पण त्यांनी गाडी काढली. अचानक तिला गाडीत बस म्हणाला. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, तुम्ही येणार नव्हतात ना, मग आता? अजी नहीं, मैं नहीं आने वाला. मैं तो वहाँ छोड़कर आगे जाऊंगा. प्लॅनिंग करून दोघं बसले. काही वेळात गाडी गेटच्या बरीच मागे थांबली. मालविका गाडीतनं उतरली, अंदाज घेत होती. गुड लक म्हणून तो निघून गेला. मालविका गेटजवळ आली. समोरचा दरवाजा बंद होता. खिडकीची तावदानं बंद होती. गेट उघडून ती आत गेली. दडपण होतं, पण धैर्य करून आत गेली. दरवाजाजवळ उभी राहून विचार करत होती. थोड्या वेळानं दारावरचं बेलचं बटन दाबलं. बेल वाजली. ती दार उघडण्याची वाट बघत होती, पण दरवाजा काही उघडला नाही. पुन्हा बेलचं बटन दाबून दरवाजाकडे बघत उभी राहिली. मला मम्मी पप्पांनी बघितलेलं असावं म्हणून ते कदाचित दरवाजा उघडत नसावेत अशी शंका तिच्या मनात आली. पुन्हा तिने प्रयत्न केला. आता मात्र पावलांची चाहूल आली आणि थोडी बाजूला भिंतीचा आसरा घेऊन ती उभी राहिली. दरवाजा उघडला. पार्वतीनं बघितलं तिला कोणी कुठे दिसेना, म्हणून पार्वती थोडी पुढे आली आणि तीच संधी साधून मालविकानं तिचा हात धरला, आपल्याकडे ओढलं. पार्वतीला समजायच्या आत मालविकानं तिला कवटाळलं आणि हळू आवाजात ती म्हणाली, मम्मा. डोळ्यातून धारा व्हायला लागल्या. तिला बघून पार्वतीचे डोळे पाणावले. काय बोलावं काही सुचेना.
पार्वतीला तिला झिडकारता येईना, प्रेमानं कवेत घेता येईना. अचानक मालविकाच्या डोक्यावरनं हात फिरवला गेला. तो मायेचा स्पर्श होता. आशीर्वादाचा हात फिरत होता. मालविकानं आईच्या चेहऱ्याकडे बघितलं. पार्वतीच्या गालांवर अश्रू ओघळले होते. आईचं प्रेम हातातून आणि डोळ्यातनं दिसत होतं. त्या अश्रूंच्या पाण्यात ममता दिसत होती. मायेचा सागर असलेली आई होती ना ती. इतक्यात आतून आवाज आला, कोण आलाय? शब्द कानावर पडताच पार्वतीनं मालविकाला दूर केलं. पार्वती दरवाजाकडे गेली. माधवराव बाहेर येण्याच्या आत पार्वतीने दरवाजा लावून घेतला. मालविका घाबरली, भिंतीच्या आड उभी राहिली. तिला रडू काही आवरलं नाही. तोंड दाबून हुंदके देत रडत राहिली. जरा वेळानं ती उभी होती त्या बाजूच्या खिडकीचं तावदान उघडलं गेलं. मालविकानं खिडकी बाहेर बघितलं. खिडकीतनं बाहेर हळदी कुंकवाची डबी आलेली होती. आता डोळे भरून तिने तिच्या आईला बघितलं. हळद कुंकवानं भरलेलं बोट पुढे आलं. मालविकानं ते बोट आपल्या कपाळावर घेतलं. एक समाधानाचा अश्रू निखळला. तेवढ्यात आतून माधवरावांचा पहाडी आवाज आला. पार्वतीचा हात लगेच मागे गेला. मालविकाला तिथून जायचा इशारा मिळाला. तिने तिथून काढता पाय घेतला. गेटवर जाऊन परत मागे वळून बघितलं. माधवरावांनी घर डोक्यावर घेतलं. पप्पा मम्मीवर कधी रागवत नव्हते, कारण मम्मीवर खूप जीव आहे त्यांचा. खूप प्रेम करतात ते तिच्यावर. पण आज घडलं तसंच. त्यांना समजलं मी आले म्हणून अनावर होऊन तावातावानं कधी पार्वतीला तर कधी मालविकाला ते दूषणं देत होते. पार्वतीला नाईलाजानं ते सगळं ऐकून घ्यायला लागत होतं. चूक मुलीनं केली होती, पण शिक्षा आईला भोगावी लागत होती. गाडी आली आणि मालविकाला घेऊन गेली. जाता जाता तिने घडलेला वृत्तांत कथन केला. आई ही आईच आहे. तिचं प्रेम कधी कमी होत नाही हे तिला कळून चुकलं. आईच्या भेटीमुळे ती आज थोडीफार समाधानी झाली होती. तिला नोकरी करायची गरज नव्हती, पण तिची इच्छा म्हणून रघुने तिला सर्व्हिस करू दिली. तिच्या वर्षभराच्या पगाराचा त्यांनी कधी तिला हिशोब विचारला नव्हता. वर्षभरात तिने बँक बॅलन्स केला. 45,000 रुपये महिना असलेली नोकरी होती. प्रत्येक सणाला त्याच्याकडनं काही ना काही सोन्याचा दागिना तिला मिळत होता. दिवाळीला तिने बरंच सोनं केलं. तिच्या आवडीची चेन केली, अंगठी केली. नरक चतुर्दशीला लक्ष्मीपूजनाच्या वेळी मालविकानं एका वर्षात केलेलं सोनं पूजेला ठेवलं. दोघं पूजेला बसले. तो आणि ती डोळे भरून त्या दागिन्यांकडे बघत होते. तिची गळ्यातली चेन, डोरलं, बोरमाळ, लिंबेमाळ, कोल्हापुरी साज, गंठण, मोती गंठण, मंचली, गोप, वज्रटिका, नेकलेस, खरबूजमाळ, मणिमंगळसूत्र, अंगठ्या, बांगड्या, पाटल्या, कर्णफुलं, नथनी, मोहनमाळ, राणीहार, लक्ष्मीहार, सगळं भरगच्च धन पूजेमध्ये मांडलेलं होतं. मालविका कौतुकानं सगळ्या दागिन्यांकडे बघत होती. जवळजवळ 14-15 लाखांचे दागिने होते पूजेला. पूजा झाली. रघुनं लोड केलेली बंदूक समोर टांगली. आज ती बघायला मिळाली होती. 1 वर्ष झालं. तिने या ऐश्वर्याबद्दल विचारलं नव्हतं. तुम्ही काय करता, तुमचा धंदा काय, हे ऐश्वर्य आलंय कुठून, ही हवेली, ही महागडी कार, पैसा, सोनं नाणं, नोकर चाकर, याबद्दल तिने कधी विचारलंच नव्हतं. प्रेम आंधळं असतं म्हणतात ना, असंच काहीसं तिच्याकडून घडत होतं. बंदूक दिसल्यापासून ती सारखा विचार करत होती. एका मनानं शंका घेतली, दुसऱ्या मनानं धीर दिला. इतकं ऐश्वर्य म्हटल्यावर संरक्षणासाठी हत्यार तर असलंच पाहिजे ना. त्या रात्री तिला उलट्या व्हायला लागल्या. डोकं गरगरायला लागलं. उलट्या थांबेनात. रघु घाबरला. शेवटी त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. रात्री 9 वाजता रघुवेंद्रला कळालं की मालविकाला दिवस गेलेत. तो गालातल्या गालात हसला. डॉक्टरांनी, नर्सनी रघुवेंद्रचं अभिनंदन केलं. थोड्या वेळानं तिला डिस्चार्ज दिला गेला. ती वॉर्डच्या बाहेर आली. एक हात छातीवर, एक हात तोंडावर अशी ती बाहेर आली. रघु तिची वाट बघत होता. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याच्यावर नजर टाकली. तिने स्मित केलं, थोडी लाजली. त्यांनी तिच्या हाताला धरलं, तिला गाडीपर्यंत आणलं. दोघांनी एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स केले. दोघेही खुश होते. आता तिला सांभाळायला लागणार होतं.
हवेलीत तिच्याबरोबर एखादी अनुभवी बाई पाहिजे, कारण तिच्या उलट्या थांबता थांबत नव्हत्या. 2 दिवसांनंतर ती आईकडे गेली. गेटवर उतरली. दरवाजा बंद होता. पालापाचोळा साचला होता पोर्चमध्ये. ती जवळ गेली. बरेच दिवस झाडलोट झालेली दिसत नव्हती. तरी तिने दरवाजाच्या जवळ जाऊन खात्री करून घेतली. तिथं उभं राहून कॉल केला, पण कॉल काही लागला नाही. अनेक वेळा ट्राय केला, पण कॉल लागला नाही. नंबर अस्तित्वात नाही असंच सांगणं होत होतं. ती नाराज झाली. परत फिरली. कुठे गेली असतील मम्मी पप्पा? मम्मानं कॉल करून सांगायला हवं होतं. किती दिवस झाले, भेट तर नाही, पण साधा कॉलही नाही. माझ्याशी असलेला संपर्क कायमचा तोडला का यांनी? मम्मानं तरी खाली खुशाली विचारायला हवी होती. मी तिला फोन लावते तर नॉट रिचेबल. मालविका अस्वस्थ झाली. तिने मनाची समजूत काढली. म्हणाली, परत 8-10 दिवसांनी येऊ. होईल भेट मागच्या वेळेसारखी. ती तिथून निघाली. हवेलीत पोहोचली तेव्हा रघुवेंद्र तिथे नव्हता. दिवसभर तिने एकटीने काढला हवेलीत. मम्मी पप्पांची आठवण आणि त्यांची न होणारी भेट तिला अस्वस्थ करत होती. बरीच रात्र झाली. तिने 2-3 वेळा रघुला कॉल केला. शेवटचा कॉल रिसीव्ह केला गेला आणि मला वेळ लागणार आहे इतकंच संभाषण झालं आणि कॉल बंद झाला. कामवाली गिरिजा मावशी बरोबर होती. मालविकाला काय हवंय काय नकोय सगळं गिरिजा मावशी हल्ली बघत होत्या. हवेलीच्या पोर्चमध्ये वॉचमन खुर्चीवर आराम करत होता. बऱ्याच रात्री गाडीचा आवाज आला. रघु आत आला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. तो पुरता वैतागलेला दिसत होता. तो आला तसा सरळ बेडरूममध्ये गेला. बूट न काढता तसाच बेडवर पसरला. मालविकानं जाऊन त्याचे शूज काढले, सॉक्स काढले. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या केसातनं हात फिरवायला लागली. त्याचा चेहरा बघून तिने ओळखलं की तो खूप टेन्शनमध्ये आहे. तिने विचारलं, काय झालं? तो काहीच बोलला नाही. वातावरण शांत होतं. तिने परत विचारलं, काय झालंय काय? काही टेन्शन आहे का? तरीही तिला उत्तर काही मिळालं नाही. तिने परत विचारलं की अहो मी काय विचारतेय, टेन्शन आहे का काही? तो म्हणाला, मला 5 मिनिटं शांत पडू दे. कॉफी करून आणू? नको. पाणी? नको. डोकं दाबून देऊ? गेट आउट. हवेलीत आवाज घुमला आणि मालविकाचा थरकापच उडाला. त्या वर्षातला हा पहिला अनुभव. काय करावं तिला कळेना. रघुचा हा अवतार बघून ती घाबरली. तिने बेडरूममधनं काढता पाय घेतला. खूप वेळ विचार करत बैठक रूममध्ये ती उभी होती. मोबाईल वाजत होता त्याचा, पण तो उचलत नव्हता. त्याची सारखी तगमग सुरू होती. रिंग सारखी वाजत होती. शेवटी त्याने नाईलाजाने कॉल रिसीव्ह केला. म्हणाला, हेलो बॉस, सॉरी, फ़ोन उठाने में देर हो गई. कुछ कस्टमर थे, मीटिंग चल रही थी. पलीकडनं अस्पष्ट आवाज ऐकू आला, अरे भाड़ में गई तुम्हारी मीटिंग और तुम्हारे कस्टमर्स. ऊपर से तेरा बाप मुझे तंग कर रहा है. उसकी गालियाँ सुन पड़ रही है मुझे. 50 करोड़ का लॉस हो गया है. उसने तुझे रेंज बताई थी. तुमने ये क्या कर दिया? कौन सा माल सप्लाई किया? ये धोखा अच्छा नहीं है. देख तुझे भुगताना पड़ेगा. सर मेरी बात सुनिए. खामोश. मुझे कुछ बात नहीं सुननी. अगले महीने 10 से 16 तक रेंज होना है. वो भी असली कैरेट होना है. अगले महीने. ठीक है, रख दे. मालविकानं सगळं संभाषण ऐकलं. तिचं डोकंच गरगरायला लागलं. तिला चक्कर आली. ती धाडकन खाली पडली. रघुवेंद्र सावध झाला. मालविका पडलेली बघता तिच्याकडे धावत आला. त्यांनी तिला उचललं, बेडवर ठेवलं. हळूहळू तिला शुद्धीवर आणलं. तिने डोळे उघडले. त्याला बघताच ती रडायला लागली. त्यांनी तिला समजावलं, शांत केलं. विचारलं, काय गं, काय झालं? बरं वाटत नाही का? हॉस्पिटलला जायचं का? जेवण कधी केलं होतंस तू? एक ना अनेक प्रश्न, पण ती उत्तर देत नव्हती. शेवटी तिनेच त्याला विचारलं, फोन कोणाचा होता? मित्राचा. तो तुम्हाला धमक्या देत होता. तुला कोणी सांगितलं? मी ऐकला तो फोन. आता त्याला बनवाबनवी करावी लागणार होती. त्यांनी एक स्टोरी रचली. मी, माझा मित्र आणि आणखीन एक जण असे आम्ही तिघे फिल्म तयार करतोय. त्यासाठी सहकलाकार पाहिजे आणि ते काम माझं आहे. त्यामुळे त्याला उशीर होतोय. आता त्यांना पुढच्या हप्त्यापर्यंत पाहिजे. ही आमची चर्चा चालू होती.
मस्तपैकी स्टोरी रचली, तिला सांगितली. तुला काय वाटलं? तुम्ही खरं सांगताय? खोटं कशाला बोलू मी? मग का टेन्शनमध्ये? पण याआधी तुम्हाला असं मी कधी पाहिलं नाही. अगं तेच ना, तिसरा पार्टनर आहे ना, तो अबुधाबीचा आहे. तो 50 करोड लावतोय म्हणून तो बोलतो. होईल सगळं ठीक, काळजी करू नको. हां? नको काळजी करू. अचानक तिला मळमळायला लागलं. ती उठली, बेसिनकडे गेली. मोबाईलवरचं सगळं तिने ऐकलं होतं. आत्ता तिला त्यातनं बाहेर काढलं, पण तिच्यापासनं आता सावध राहायला हवं. तिला काहीही कळता कामा नये. खरं तर तो मालविकाला मोहरा बनवणार होता. पण आत्तापर्यंतच्या बघितलेल्या सगळ्या मुलींपैकी मालविका त्याच्या पसंतीला उतरली होती. कोणत्याही किमतीत, कशाही पद्धतीने तिला मिळवायची आणि आपली जहागीरदारी करायची. निरागस, साध्या असणाऱ्या मालविकावर तो जीवापाड प्रेम करत होता. तिची निरागसता त्याला भावली होती आणि आता तर ती त्याच्या बाळाची आई होणार होती. तो तिच्यावर बेहद्द खुश होता. तिच्यावर त्याचं प्रेम होतं म्हणून तो पावलं सावधपणे टाकत होता. तिला खुश ठेवण्यासाठी काही गोष्टींपासून तिला दूर ठेवत होता आणि ती सुद्धा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्याबरोबर आली होती, कारण तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला मिळाला होता. संसारात गोड चव आणायची असेल तर कधी-कधी चटके सहन करावे लागताच. 3 महिने झाले. कदाचित मम्मी-पप्पांचा राग ओसरला असेल, माहेरी जाऊन यावं, आता परिस्थिती बदलली असेल, राग निवळला असेल, या भावनेनं मालविका परत एकदा माहेरी निघाली. आपण आई होणार हे बघून मम्माला आनंद होईल, सगळा राग ती विसरून जाईल. पण पप्पा? पप्पांची तर भीती वाटतीये. गाडी गेटसमोर जाऊन उभी राहिली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.